शेवटी पक्षानं जो निर्णय घेतलाय तो एकदा निर्णय झालाय. मग तो कोणी घेतला हे नाही घेतला यात तुम्हालाच माहिती आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ओमराजे निंबाळकर व त्यांच्याबरोबर इतरही 5 असे 6 खासदारांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ज्या दिवशी त्यांची भूमिका जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सन्माननीय ओमराजे निंबाळकर यांना फोन करून त्यांचं पक्षप्रवेशाबद्दल स्वागत केलं, अभिनंदन केलं, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी आता दिल्लीला चाललोय, त्यानंतर मी मुंबईला साहेबांच्या प्रेसला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर आपण एकत्र भेटू, बसू आणि मिळून काम करू आणि त्यांचं आम्ही स्वागतच केलंय आमच्या पक्षात आल्यामुळे. कार्यकारिणी जी बरखास्ती केली त्याच्याकडे कसं बघता? कारण ज्या दिवशी ओमराजेंचा इकडे प्रवेश झालाय त्याच दिवशीचं तुमचं ते पत्र आहे, त्याच दिवशी जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली. कारण काय आहेत नेमकी? आता जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करणे म्हणजे प्रत्येक पक्षाची एक पदाधिकाऱ्याच्या बाबतीत एक भूमिका असते. काही पक्षामध्ये निवडणुका होतात, 3 वर्षाला बदल होतो. शिवसेना पक्षामध्ये सुद्धा जवळपास काही काही पदाधिकारी ज्या दिवशी शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर साहेबांनी नेमणुका केल्या त्या काळापासूनचे अनेक पदाधिकारी होते. त्याच्यामुळं पक्षानं कुठंतरी ठरवलं असेल की आता आपण त्याच्यामध्ये कोण काम करते कोण नाही करते याचं थोडं अवलोकन करून एक नवे जुने अशी सांगड घालून करावं. आता त्याच्याबद्दल काय माझं अधिकृत कुणाशी बोलणं झालं नाही, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये खासदार साहेबांचा प्रवेश होणार होता त्याच्या अगोदरपासून डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे माझ्याशी त्यांनी संपर्क केला होता, त्यांच्याशी सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुणालाही असं दाबण्यापेक्षा आपला पक्ष कसा मोठा होईल ह्या दृष्टीनं भविष्यामध्ये कल्पना होती तुम्हाला ही कार्यकारिणी बरखास्त करण्याची? कार्यकारिणी बरखास्त करणार अशी काही कल्पना नव्हती, कारण की आम्ही त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीच काही धाराशिवचे उपशहर प्रमुख या पदाधिकारी निवडी करायच्या होत्या, तर आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उन्मेष पाटील साहेब त्यांना तिथले शहर प्रमुख तिथले इतर सर्व प्रमुख लोकांना घेऊन त्यांनी त्या दिवशी नियुक्त्या उन्मेष पाटील साहेबांच्या हस्ते केल्या होत्या. त्यामुळे तो त्या दिवशीपर्यंत नव्हता, परंतु नंतर काय वरिष्ठ पातळीवर बसून निर्णय झाला असेल. या कार्यकारिणी बरखास्तीमध्ये प्रामुख्यानं तानाजी सावंत असतील, ओमराजे असतील यांनी तशा सूचना दिल्याचं चर्चा आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसारही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आता काय झालंय ते मला त्याच्या पाठीमागचं माहित नाही, परंतु आणखीन अधिकृत पक्षाने ज्या दिवशी आम्हाला बोलवतील, पक्षाचे संपर्क प्रमुख असतील, उपनेते, नेते किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईल आणि पुढं आपल्याला समजेल. पण आता शेवटी पक्षानं जो निर्णय घेतलाय तो एकदा निर्णय झालाय. मग तो कोणी घेतला हे नाही घेतला यात तुम्हालाच माहिती आहे, परंतु अधिकृत निर्णय पक्षाचा घेण्याचा अधिकार माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांनी तो निर्णय घेतला.